हे बघा शिक्षण मला, तुम्ही मला शिकवायला जाताय, तुम्ही मला शिकवायला का जाता? हे बघा शिक्षण माझं पण झालेलं आहे. उद्या मला शिकवायचा प्रयत्न करू नका. मला शिकवायचा प्रयत्न का करताय? हां, शिकवायचा प्रयत्न का करताय तुम्ही? एक मिनटं मला बोलू द्या. तुम्ही मला शिकवायचा प्रयत्न कसं काय करताय? नाही सांगा मला, शिकवायचा प्रयत्न करताच कसं काय मला सांगा. 2 मिनिटं ते घरात येऊन तुमची सगळे ओरडतील. हां बोला, तुम्ही मला शिकवायचा प्रयत्न कसं काय करताच कसं काय? हां सांगा ना मला. नाही सांगा ना मला, सांगा. मला उत्तर हवं आहे याचं. तुम्ही मला शिकवायचा प्रयत्न का आणि कशाचा म्हणजे रिझन काय त्याचं सांगा. कसला रिझन आहे त्याचं? अच्छा हे रिझन आहे का? रिझन काय तर म्हणे? हे रिझन आहे ना? ठीक आहे. आता आहे पा तुम्ही आहे ना, मला शिकवायचा प्रयत्न करू नका आणि माझ्यासोबत या कशाला, मी तुम्हाला कशाला ठेवली? ते सोडा, ते खड्ड्यात जाऊ दे. तुम्ही मला शिकवायचा प्रयत्न करू नका, ही माझी लास्ट वॉर्निंग आहे. समजलं आहे ना तुम्हाला? जे काही समजलं असेल ना ते लवकर सांगून द्या हो. वैरात मला काही हे काय म्हणतात त्याला, गडबड नको आहे. पण समजलं ना तुम्हाला? अच्छा म्हणजे मला उत्तर हवं आहे. उत्तर हवंच आहे. मला उत्तर पाहिजे. उत्तरले गेल्या सगळ्यांनी इथून जाणार नाही. उत्तर घेतल्याशिवाय मी इथून नाही. समजलं तुम्हाला? आता तुम्ही माझं गपचूप ऐका. तुम्ही एक शब्द बोलणार नाही. मी तुम्हाला एक शब्द बोलू देणार नाही. हे का माझा कोणी भेदभाव मी कोणासोबत करत नाही. आणि भेदभाव करायला हिंमत लागते. भेदभाव करायला हिंमत लागते. पण तुम्हाला बोलायला नशीब तरी आहे का? नशीब आहे नशीब. काय झालं? बोलची पण झाली तुमची आता. हे आधीच बोललं पाहिजे होतं. मी आधी का नाही बोललोय? ठीक आहे, तुम्हाला हे बोललं की जिचतं, मला जळतं आतमध्ये. हां जमतं असं तुम्हाला बोलायला? जळतंय आता? हां बोला ना, तुम्ही बोला ना. काय असं मग बधिरासारखं करू लागले? बोला ना. काय झालं तुम्हाला? काय झालं सांगा. आगाऊ कार्टे कसं काय म्हणलास तुम्हाला? ये 1000 वेळा म्हणेन. काय करता? 1000 वेळा म्हणेन तुम्हाला आगाऊ कार्टे. काहीच तुम्ही बोलायला काय जातो? आगाऊ कार्टेची तुम्ही फक्त डेअरिंग नाही कोणामध्ये तुम्हाला बोलायची. तर आता केलं असतं. आतापर्यंत डेअरिंग नाही कोणामध्ये तुमच्याशी बोलायला. आगाऊ कार्टे, कुत्रे, पागल साले. हात लावायला कसं जाता? हात लावायला कसं जाता? एवढी मजा आली तुमची? एवढी मजा आली तुझी? अरे तुरे मला अरे तुरे करू नकोस. कर मला तू पण अरे तुरे. मला काय फरक पडणार आहे? तुझ्यापेक्षा लहानच असेल मी. कुत्र्या चुत्तिया काय लावलं रे मूर्ख? जास्त करू नकोस, नाहीतर आता तुला जेल जायची नौबत येईल मध्ये तुझ्यामध्ये. तुला छान संधी भेटतीये
पैसे भेटताय तर घेऊन टाक ना भाऊ. कशाला एवढी मगजमारी करू लागला? काय होतं काय तुला? 2 मिनिटासाठी 2 मिनिटं गेलं परत युटर्न मारला की असं मुलाला पण मारीन तुला पण काय रे पाणी फेकीन अंगावर लाईट कवर बंद केलास? सारखा लुखानी हेवी मी टाइम टू टाइम देत असतो. फक्त संधी आहे. ही संधी आहे. अरे माझं उठ उठ अरे उठ. चष्मा काढून बघतो ना रोज. तो मला इथे का घेऊन आलास? अरे तू चालला माझ्यासोबत बोलायला काहीतरी. तू चालला माझ्यासोबत बोलायला. काहीच नाही केलंय रे बबूला. तू काय केलंस? ते खाल्लीस? खाल्लीस का माते? खाल्ली असेल तर बोल. का घेतलेस तू पैसे? काय गरज होती तुला पैसे घ्यायची? ते माझ्या पहिली मेहनतीची कमाई होती आणि त्याचा तू चुरा केलास? मूर्ख बावळ. असा का केलास तू? बोल लवकर बोल, नाहीतर आत्ताच्या आत्ता पोलिसांना नको बोलू सांगतो. आज सांग लवकर जे काय असेल ते. पोलिसाकडे तर तू तसाही जाणारच आहे. प्लीज 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 असं नको करूस. एक काम करतो मी, तुला हवे तेवढे पैसे देतो. चुप. पैसे द्यायची गोष्ट केली ना, सणकन इथून आणि दोन सट मारीन इथून इथं एक मारली सट की इथे हात लावच्यापर्यंत दुसऱ्या गालावर परत सटकन मारी सट मारीन एकदम. नको पैसे नको देऊ मला. पैसे घेऊन टाकेल मला रडवशील तू. माझा मुलगा माझ्या मुलीचं 12वी व्हायचं बाकी आहे रे. 12वी व्हायचं बाकी? 12वी व्हायचं बाकी आहे ना? अरे मग करू दे की तिला साईडला ठेव. मी तुझ्याशी बोलतोय, तिच्याशी नाही. तिचं काम आहे का तुझं काम आहे आत्ता पैसे द्यायचं मला? दाखव का ती? हे बघ काय तू घाबरशील बरं का मला. आपण महाकाल आहोत. आपण महाकालचं करतो.
हे बघ, जय श्री महाकाल. वाह, काय करशील तू? मला पैसे द्यायचे नाही. पैसे दिले ना सट सट मारी मी तू. पैसे दे यार, माझं पोरीचं 12वी व्हायचं बाकी घेऊन पैसे 10-12 लाख रुपये. 10-12 लाख, 10-12 लाख. तू मला 10-12 लाख देशील? काय करशील देऊन? काय करशील देऊन सांग ना तू. 10-12 लाख, तू 10-12 लाख देशील? तू देशील, तू देशील ना? दे दे ना, दे ना. नाही दे ना. काय करशील? दे लवकर, दे लवकर द्यायचं बरं का, आपल्याकडे टाईम नाही आता. तुला लाज नाही वाटत का रे? पैसे देतो, रिश्वत देतो. तू कधी एक मच्छर तरी मारला? ए जास्त बोलू नकोस बरं का, तुला मारीन एक सट सट. तू मला मारशील, वसंतदाराला मारशील. तू कधी एक मच्छर तरी मारला का? मला मारतोय. कधी मच्छर तरी मारला का तू? एक मला मारतोस. तू एक मच्छर पण मी मारला असेल जर का मला मारायला कळलं तुला? पोरीचं 12वी व्हायचं बाकी आहे तुझ्या. अरे मग कर कितीचं 12वी, कर तिचं 12वी. पण माझे पैसे हवे तेवढे दे मला. अरे मी तुला रिश्वत देतो यार, काहीतरी घेऊन टाक म्हणू लागलं. 10-12 मला माझे 20 लाख आहे, मी 20 लाखच घेईन. अरे 20 लाख, तुला 12 लाख घेऊन टाक यार. यार 12 लाख घेऊन टाक यार. 9 लाख नंतर देतो यार, पैसे नाही आहे राव आता. तुला समजत नाही का यार? मला माझे हवे तेवढे पैसे आता दे. अरे नाही येणार रे, तुला माणूस की ऐका नाही रे? नाही आहे ना माझ्याकडे. आता रडवून सोडशील का मला तू? हो. अरे नाही आहे यार. किती आता सध्या किती आहे सांग बरं का? 12 लाख आहे नाही रे. मग 12 लाख मग 12 लाखात पोरीचं 12वी नाही करता येत का तुला? अरे यार तिचं ऑलरेडी शिक्षण चालेल आहे. तिचं फक्त 12वी व्हायचं बाकी, नंतर ग्रॅज्युएशन होणार आहे. नंतर ती इंजिनियर या डॉक्टरला लागणार आहे. ओके, तू पॅनिक होऊ नकोस, थांबतो. मी शांतच आहे. तुझीच भणभण चालू आहे. तिचं शिक्षण झालेलं आहे. तिचं फक्त आता ग्रॅज्युएशन व्हायचं बाकी आहे. फक्त 12वी आणि ग्रॅज्युएशन बाकी. नंतर तिचं शिक्षण झालं की इंजिनियर आणि डॉक्टरला लागणार आहे ती. आणि नंतर डॉक्टर म्हणली तर ती म्हणली मला बेड कापावं लागते, कसं असं करावं लागतं, तसं करावं लागतं. कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर त्यांचं हे शिवावं लागतं पोटं. कोणाला बाळ झालं तर ते काढावं लागतं, शिवून परत शिवावं लागतं. ते काय यार ते असं बिलकुल चालणार नाही बरं का तिला. म्हणून ती म्हणली इंजिनियर नाही तर डॉक्टर, मी तेच विचार करते. म्हणून आता तू 12 लाख घेऊन टाक. सध्या तिचं शिक्षण मी केलेलं आहे. किती? 10,000 ना रे. तुला माहिती आहे का तुला पोरगी नाही का? माझं लग्नच नाही झालं अजून. अरे काय कमाल आहे. 50चा होणारेस तू, लग्न नाही केलं अजून? नाही केलं? तुला काय करायचं आहे रे? मला काय करायचं नाही. पोरगी पाहू शकतो मी तुला. नको पाहू, एवढी काही उपकार नाही आहे तुझ्या माझ्यावर. फक्त तू 20 लाख दिले हेच खूप आहे मला. मग नंतर फक्त तू मला 20 लाख माझं म्हणजे तू फक्त मला म्हणजे मी तुला 20 लाख दिले ते मला वापस पाहिजे. एवढा खूप मोठा उपकार होईल माझ्यावर. ठीक आहे? 20 लाखात मला गाडी घ्यायची रे. मला खूप गरज आहे. देऊन टाकतो नंतर तुला. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुला पैसे कधीच देणार नाही. माहिती आहे? तू 10-15 दिवस देत नाही तर कधी महिने देत नाही तर वर्ष लावतो. ठीक आहे यार, नाही घेणार तुझ्याकडनं मी पैसे. आणि तू पण देऊ नकोस मला कधी. नाही देणार मी तुला, कारण तू पत्थर आहे. कारण तू दगड हृदयचा आहे. आणि तुला हार्ट अटॅक कधीच येणार. हार्ट अटॅक म्हणू लागला आणि तू हे दाखवत नाही.
दाखवत नाही. तुझा कधी ॲक्सिडेंट झाला ना, हा मित्र येईल तुला, समजला का? अजून तुझे असे फालतू मित्र आहे ना, हे तुझ्या फक्त दारुडे, सिगारेट, बिडी, विमल, तंबाखू, गुटखा याच्यातच फक्त साथ देणार तुला. बरं नसल्यावर नाही देणार. तीच तंबाखू तुला ऑपरेशनमध्ये नेणार आहे, दवाखान्यात नेणार आहे, दवाखान्यात नेण्याचा बुलावा येणार आहे तुला. बघ तू गुटखा, बिडी, तंबाखू, दारू खा तू, तुझं चालूच ठेव. पण मला माझे फक्त मेहनतीचे पैसे हवे आहे, एवढे. अरे तुला देऊन टाकतो बाकीचे 9 लाख काही येणार रे. तू चिडवडव बरं का वडव. 9 लाख नाही आता माझ्याकडे, 12 लाख आहे. 9 लाख दिल्यानंतर तर का होतंय यार माणूस डोका खाणार आहे राव आता माझं. कुठून याच्या धावणं संकटात पडलो मी. समजलं तर जर काय कोणाला कळलं तर ठीक आहे. 9 लाख कधी देशील? 12 लाख घेतोस? मी काय विचारलं ते सांगतो आधी. 9 लाख कधी देशील? अरे जसं पैशाचं काम होईल तसं देऊन टाकीन यार तुला. पैसे कधी ठेवतात मी तुझे. फक्त माझा पैशाचा थोडा इशू झालेला आहे, टेन्शन आहे मला. हे आता वर्ग 5वीत जाणार आहे माझा, ते पण शिक्षक करायचे. करू टाक. एक काम कर, ते 12 लाख मला नंतर दे डायरेक्ट. तुझं जेव्हा होईल ना, हे तुझ्या 12 लाख 11 लाख आहे ना, त्याच्यात पोराचं शिक्षण करू टाकतो. मला एवढा काही पैशाचा इशू नाही आहे, ठीक आहे. यार फक्त तू चांगला, बाकीचं तर खूप खराब आहेस रे. अरे कायचं चांगलं आहे रे. हे घे आणि हे घे. का लावला सर? हा पुढील भागात वसंतधारा.